हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राज छत्रपती शिवराय, कामोठा आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय. लोक म्हणतात शहरात मराठी जमत नाही, ते लोकच कोणचे याचा शोध घेतो मी एकदा. व्यासपीठाची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण अंमलबजावणी होईपर्यंत खुर्ची शक्यतो नको. तुमचा सन्मान राखायचा होता, राखला नाही असं म्हणू नका. कारण मी माझ्या मनाला समजतो मी आणखीन त्या खुर्चीवर बसायच्या लायकीचा नाही. कारण सांगतो, कारण पण सांगतो. तुम्ही खूप केलंय समाजासाठी माझ्या अगोदर, तुम्हाला आहे ती जागा बसा. मी अंमलबजावणी केल्यावर मग मी बी खुर्चीवर बसन, मी का खाली बसन का? आत्ता नको वाटलं म्हणून नाही बसलो. तुमचं कोणाचं मन दुखलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा उद्देश फक्त तेवढा होता. तुम्हाला वाटत इतक्या खुर्च्या टाकल्या तर हे खाली बसले, आम्हाला चांगलं बसायचं होतं, ते बसून दिलं. माझ्या मनातला तसा उद्देश नाही. एकदा अंमलबजावणी सगळे स्वारी झालं का माझ्या करोडो मराठा समाजाचं कल्याण झालं, मग कुठं बसतो. कारण ते स्वप्न तुमचं सुद्धा होतं, माझंच नव्हतं. याच्या अगोदर तुम्ही ते स्वप्न घेऊन लढलेलं आहे सगळेजण. ते तुमचं स्वप्न साकार होत आहे. एवढाच फरक झाला की मी निमित्त झालोय. मी फक्त निमित्त आहे. लढलेला तुम्ही सुद्धा आहेत. तुमची लढाई आम्ही मराठी समाज नाही विसरू शकणार. तुम्ही 20-20, 25-25 वर्ष लढलात. फक्त निमित्त मी झालोय आणि जरा काचा बोलतो, त्याच्यामुळे पटकन मिळत आहे. एवढाच फरक आहे. या कामोठा नगरीतील जमलेल्या बांधवांचा मी मनापासून आभार मानतो. उशीर झाल्याबद्दल दुसऱ्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. माया मग तेच चालू आहे. कुठं गेलं की मला अडीते, मग पुढच्या गावाला होतो उशीर. ते बघत येतो वाट. मी बी काय वाईट नाही करत. आपल्याच गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत यासाठी संघर्ष करतो रात्रंदिवस. दुसरं काय करतोय मी? आता 10 तारखेला आमरण उपोषण पुकारलंय. मग आता शांत बसायला पाहिजे होतं, 2-4 दिवस आराम करायला पाहिजे होता, नाही बसलो. चला पुन्हा समाजाचा आशीर्वाद घेऊ, समाजात राहू. कारण हा संघर्ष खूप मोठा आहे आणि संघर्ष आपल्याला जिंकायचा आहे. आपण कुठं बसतोय यापेक्षा आपल्या समाजाला काय मिळतंय यावर मी जास्त भर देतोय. आणि तुम्ही शेतकऱ्यांचं प्रतीक, आपल्या नागराची प्रतिमा, त्याला बळीराम म्हणलं जातं आमच्या मराठवाड्यात. ही प्रतिमा दिली म्हणजे आपण शेतकरी आहेत. दुसरी प्रतिमा आपण तलवार दिली म्हणजे आपण क्षत्रिय आहेत. आणि तिसरे तराजू म्हणजे आपण व्यवसायाकडे सुद्धा मराठा समाज गेला पाहिजे यासाठी. आणि आपलं भरीव योगदान आपल्या या कामोट्यासह मुंबईतील मराठा समाजाचं भरीव योगदान आहे व्यवसायासाठी. आपण खूप रात्रंदिवस एकत्र करून माहिती लोकांपर्यंत देताय. मराठा समाज एकत्र करताय. तुमचं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून आम्ही कौतुक करतोय, मनापासून. आणि तुमचे आभार करतो. कारण सगळ्यांनाच सगळे कामं नाही आहेत. तुमचे काम काय चाललं तुमच्या दोघांचं? तुम्हाला दोघाला आरक्षण मिळालं काय? मग बसा ना, आमचं आम्हाला सुचना आणखीन. मला मध्ये बुळबुळ केली की जमतच नाही, कारण एखाद्या स्वभाव असतो. आता सगळ्याला सारखे कामं जमणार नाही. तुम्हाला ते काम जमतायत, आम्हाला जे जमताय ते आम्ही केले पाहिजेत. तुम्हाला व्यवसायामध्ये ज्ञान आहे, तुम्ही केलं पाहिजे. पण तराजूचा दुसरा पण एक अर्थ सांगतो. व्यवसायाकडं भरभराटी मराठ्यांची झालीच पाहिजे, पण ह्या मराठ्यांच्या लढाईनं कायद्याचं तराजूचं माप सुद्धा मराठ्यांच्या पदरात टाकलं. 75 वर्षात मराठ्यांना ते मिळू दिलं जात नव्हतं. आडवे पडायचे, नोंदी असूनही दिल्या जात नसायचे. काही जण म्हणतात आंदोलनाचं यश नाही. याला घरी बसायचं बंद बंद करते वगैरे कामा धामाचे डबडे कडून आणले रे. ते म्हणतात मुंबईला गेले काय आणलं तुला काय माहिती, तो झोपला घरी गोधाड्यात.
करोडोच्या संख्येनं मराठे मुंबईत घुसले. मुंबईतल्या सगळ्या मराठ्यांना आणि इतर बांधवांना सुद्धा प्रचंड मोठी तयारी केली. एकही महाराष्ट्रातून आलेलं मराठ्यांचं लेकरू उपाशी वापस नाही जाऊ दिलं तुम्ही, एकही. आम्ही सांगताना सांगितलं होतं आम्ही शांततेत येणार आणि शांततेत वापस जाणार, पण आरक्षणच घेऊन जाणार. सगळा सोयरा हा ज्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत तो घेतला पाहिजे असं आपलं म्हणणं होतं. ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्या नोंदीच्या आधारावरती त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा नोंद मिळाली नसली तरीही आरक्षण देण्यात यावं. तुमचं बिडा तर असंच असतं, इकडे तर चालू आहे. ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठा बांधवांना सगळ्या सोयऱ्यांच्या नावाखाली त्यालाही कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे ही आपली मागणी होती. आता ही नवीन मागणी नाहीये. ही जर नवीन मागणी असती तर त्याचा शासन निर्णय झाला असता. मराठ्यांना ओबीसीत आरक्षण पाहिजे म्हणल्याच्या नंतर 2001 चा कायदा दुरुस्त केल्याशिवाय पर्याय नाही. हे सगळ्या अभ्यासकांना वकील बांधवांना सुद्धा कळतंय. 2001 च्या कायद्यानुसारच 2004 चा कायदा झाला. भटक्या विमुक्तांसाठी 2006 चा झाला. 2000 आणि 2001 च्या कायद्यानुसारच घेतलंय. मग मराठ्यांना ओबीसीत आरक्षण पाहिजे त्यासाठी 2001 च्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय नाही. आणि सध्या विधानसभा सुरू नाही. मग राजपत्रित अधिसूचना काढल्याशिवाय पर्यायच नाही. तुम्हाला साधी जमीन घ्यायची असली प्लॉट घ्यायचा असला तरी 15 दिवसाचं जाहीर प्रकटन करावं लागतं. मग सरकारनं हरकती मागितल्यात. 15 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या जी अधिसूचना निघाल्या अध्यादेश निघाला त्याचं कायद्यात रूपांतर होणार आणि लगेच त्याची अंमलबजावणी पण होणार. मिळालं महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण. काही घरी बसले बसले ते मोबाईलवर लिहिते. मोबाईल गेले काय मिळालं? काहीच नाही मिळालं. तुला नाही मिळालं, आम्हाला मिळालं. गोरगरीब करोडांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळालं. कारण आमचं तिथून ठरलं होतं सगळ्या सोयऱ्यांसाठी अध्यादेश काढून कायदा पारित करणे. याच्यासाठी आम्ही मराठ्यांचे लोक मुंबईला आलो होतो. शांततेत आलोत, शांततेत आरक्षण घेऊन जाऊ म्हणलं, शांततेत आरक्षण घेऊन गेलो. आरक्षण घेऊन जाणं म्हणजे काय गमेला ठेवलेलं का? एखाद्या गोणी फिनीत उठलो घेऊन जायचं. ते कायद्याचं राज्य आहे, त्याला कायदा बनवावा लागेल तेव्हा ते कायमचं मराठ्यांना टिकणारे मिळणार. ऊन लागत आहे का? उलशे बोलू काय मग? रातभर बोल मग कर कार्यक्रम. हे कायद्याचं राज्य आहे. इथं तुम्हाला कायदाच बनवावा लागणार. तुम्हाला भावनेवर जगून नाही चालणार. मग आता कायद्यात दुरुस्ती करायची म्हणल्याच्या नंतर अधिसूचना काढली. याचा अर्थ असा होतो मुंबईच्या वेशीवरच मुंबईसह महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा इतका धसका सरकारनं घेतला. मुंबईपासूनच आमच्या मागा भुंगा चालू केला. ऐकतो कुलशिक ऐकतो कुलशिक म्हणलं नाही जमत. ते म्हणलं खोलीतच बसला मी. खोलीत नको बसू का टपाडावर बसू वर. काही येईल तिथं कोणाचे पैसे घेते तर कोणकडे बोलत येत. आता ते लोणावळ्याला बसलो आम्ही खोलीत. मी म्हणलं बरं का व्यासपीठावर बसू आपण. ते पोरांनी पोट्टे आपले असले बेकार घालून अशी घोषणा दिली टप्पू 20-25 हजार पोरांनी. ते अधिकारी म्हणून त्याची पातळच झाली. ते म्हणलं आपण नाही येत बा बोलायचं खोलीत बोल नाही. मी माघारी चाललो म्हणलं बोल जाऊ दे. मी कुठं बोललो तरी मला आरक्षणाशिवाय दुसरं बोलायचंच नाही. मग खोलीत बोललो. एक जण लगेच म्हणलं खोलीत काय केलं? खोलीत काय केलं तिथं काय पैसे आणले होते का पोतं भरून? आणि पैसे घ्यायचा विषय मागच संपला. आता हे आंदोलन लय लांब गेलं. आता 5 महिने आंदोलन चाललंय. ते विषय संपला. मला पैसे पद लागतच नाही. माझ्याकडे का कर्जच असतं. तुम्ही कोणाला विचारून बघा. पैशाचं आपलं जमत नाही, हिंदीचं मग जमत नाही. ते म्हणले काहीच मिळालं नाही. आम्हाला मिळालं. आम्हाला जो कायदा पाहिजे होता 75 वर्षात बनला नाही गोरगरीब मराठ्यांसाठी, तो 75 वर्षात आता बनलाय नोंदी नसणाऱ्यांसाठी. आम्हाला मिळाला. आम्ही शांततेत आलो, शांततेत घेऊन गेलो. त्याची अशी इच्छा असू शकते मराठ्यांच्या आलेल्या पोरांना मुंबईतच मांड्या घालून बसावं. मी सविस्तर मुद्दा म्हणून का मोठ्यात बोलायला लागलो. मला ही श्रीगोंद्याच्या सभेत बोलायचं होतं पण आता तुमची संख्या बघितल्यामुळे मी इथं सुरू केलं.
मराठा समाज मुंबईत लाखाच्या संख्येने आला, त्याची इच्छा असावी यांनी मांडी घालून बसावं, यांनी इथून उठू नये, दंगली झाल्या पाहिजेत, जाळपोळ झाली पाहिजे, पोरं इकडेच गुंतून पडले पाहिजे. आम्ही शांततेत आलो, आम्हाला जे मराठ्यांना पाहिजे होतं ते मिळालं. आपल्याला खरं सांगतो मी, पहिल्यापासून मीडियाचे स्टेटमेंट बघा तुम्ही पुन्हा एकदा सगळेजण. आपण सांगितलं होतं 54 लाख नोंदी मिळाल्या, त्याचे प्रमाणपत्र द्यायचे. 54 लाख प्रमाणपत्र दिले, त्यांच्या परिवाराला द्यायचे. आणि तिसरा मुद्दा घेऊन आलो होतो, ज्या मराठा बांधवांच्या नोंदी सापडल्यात त्या मराठा बांधवांच्या गणगोतातील सोयऱ्यांना नोंदी नसल्या तरी त्याला त्याच नोंदीच्या आधारावरती कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, ओबीसी त्याचा समावेश करायचा. यासाठी आम्ही मुंबईला मराठी आलो. आणि मग आद्य देश कशाचा निघालाय? सगळ्या सोयऱ्याचा नाही निघाला. कशाचा निघाला? तो काय आत्याचा निघाला का? कशाचा निघाला? अरे तुम्ही हुशार लोक आहेत ना, सगळ्या सोयऱ्याचा नाही निघाला. आणि मग कशाचा? त्याला काय पाहिजे होतं? ते त्याला पैसे पाहिजे होते. तेव्हा म्हणतो काहीच मिळालं नाही मुंबईत गेल्यामुळे. तुला नसं मिळालं, आम्हाला गोरगरिबांना मिळालं, करोडो मराठ्यांना मिळालं. तुझ्यासाठी लढाईच नाही, ही लढाई गरजवंत गोरगरीब मराठ्यांसाठी. याच्यात श्रीमंत मराठ्यापासून गरिबांपर्यंत सगळ्यांचा फायदा होणार आहे. ते गल्लीत हिंडला असं पैसे बघत इकडे तिकडे, त्याला नसन पिशवी सापडली. त्याने पद हिंडून बघितलं असं, त्याला ते नाही मिळालं. मराठ्याच्या जीवावर खाणारे अवलाद, हमेशा मराठ्यांचा रक्त पिले मोठे झाले. तुम्हाला आता सव पैसेच खायचे, गोरगरिबांचे पोरं मोठे झाले पाहिजे नाही, तुमचं स्वप्नच नाही. तुम्ही सोशल मीडियावर नाही लिहिणार तर कुठं लिहिणार? मराठ्यांच्या जीवावर किती दिवस खातो? काम कर ना तिकडे, जरा शेतात जाऊन शेण खाय नव्हती. होते ना गोरगरिबाचे पोरं मोठे जरा एखाद्या वेळेस. ही लढाई त्याच्यासाठी. मी तुमच्याकडं वेगळं काही सांगायला नाही आलो. माझा जे स्वभाव आहे तो स्वभाव आहे. मी खोलीत बसू नाही तर कुठं बसू. आणि खोलीत याच्यासाठी बसलो, आमच्या तिकडं व्यासपीठ होतं, इथं व्यासपीठ नव्हतं. त्यांना घेऊन बसावं कुठं. हे ज्यावेळेस मुंबईत आले, वाशीतलं बी सांगतो तुम्हाला, वाशीत 250-300 मुंबईकर होते का नव्हते? मग का मी एकटा होतो का? वकील बांधव होते. एका सगळ्या सोयऱ्या शब्दावरती 3.5 घंटे किस पडलाय. हे घ्या, ती व्याख्या करा, ती नको, हे घे, तपासून घे, तपासून नको. मी तर हँग झालतो अभ्यासकच ऐकून. मी त्यासाठी ते अभ्यासकात लफड्यातच पडत. आपला दणका असतो सरळ, हे दी. ते म्हणले बसत नाही, मला बसव. अभ्यासकाला मी तर पांढराच पडलो. रात्री 3 वाजले तरी उरकाना तेच. किंवा अभ्यासक आला ते दुसरा माझा, दुसरा लगेच म्हणा तुम्ही आहेत का नाही साक्षीदार? ते दुसरा आला का ते अभ्यास त्याचं ऐकू नका, त्याला नाही माहितलं. म्हणलं माहित तर कोणाला आहे? मग तेव्हा ते मला ते कवा तसं सांगत आहे, याच आहे का? याचीच फाईट चालली कवरवी. सगळ्या लेख केलं, म्हणलं तुमच्या पाय पडतो भाऊ, एक मत करा, याच्यावर पटकून जाऊन दे. काय तिथून नाही त्यांना तरी उठून लाव. कारण मंत्री झोपल्या आळस द्यायची, बसल्या डोळे तर उघडे आणि बेताडाला असं टेकलेली ही कोपरा, काही तर तसेच झोपायचे. खरं आहे का नाही? ते म्हणजे बेताडाला टेकन लागल्यावर मग झोपू शकतो मी. पहिले ते बघितलं. काही सचिव बी बसले, ते म्हणले यांचं उरकाना तर काय करावं. शेवटी सरकारनंच रात्री आदेश दिले 3 वाजता 2:30 वाजता. ते म्हणले 50 बाऱ्या शब्द बदलून मंत्रालयात जाय, वाशीला येईन, मंत्रालयात जाय, वाशील. ते कॅम्प्युटर तिकडे घेऊन जाय. आलं का नाही कॅम्प्युटर वाशीत? इकडून अभ्यासक म्हणला ते शब्द काढा, ते काढा, दुसरं तयार लिडर लगेच सुरू. मिळालं ना राव समाजाला. एवढा शहाणपणा कशाला करताय? आणि तुम्ही एवढेच हुशार आहेत. तुम्हाला असं म्हणायचं का करोडो लोकांना अक्कल नाही राज्यातल्या? तुम्हाला अक्कल आहे. तुम्हाला अक्कल आहे ना? हरकती मागितल्या सरकारनं. सगळ्या सोयऱ्यांची काय व्याख्या करायची? अबकड करू द्या तुमच्या व्याख्या. ते कसं काय घेत नाहीत मी बघतो. तिथं डोकं लावा ना ते कायदा मजबूत करायला. इकडं कुठं सोशल मीडियावर डोकं लावतो? रात भरले तू इतकं लांब लिहिलंय त्याच्यापेक्षा तिथं लिहि ना, सरकारला सांग ना कायदा मजबूत झाला पाहिजे याच्यासाठी. इकडं कुठं लिहितो? आणि ते मराठी बी इतके कलाकार आहेत, त्याच्यात ते शोधूनच काढले कोण कोणी. ते आता अर्धे फेकच येत आणि काही 25% इतर आहेत. त्यांच्याकडून तर अपेक्षा करायची गरजच नाही आपल्याला. ते तर आपल्या बाजूने बोलूच शकत नाहीत.
आणि एक 40-50 जण महाराष्ट्रातले नमुने ते कोणत्या पक्षाचा आहे, सत्ताधाऱ्यातल्या कोणत्या गटातला आहे, मराठी सगळं शोधून काढले. आणि त्यांना सांगितलं 2-4 दिवसात गप्प बसा, नाही तर आमचा मागं लागणार आहे. त्यांच्याशी इतके बेकार आहे. जर एखादा बोलला ना, ते एकदा येवले चिडपट बोललो होतो, ते बोललो त्याच्या खालून कमेंट वाचाल त्यांनी वहीच केली आणि गोणी पिशीचे बाजार आहे त्याचं. कोणत्या मीडियाच्या संपादकाकडे जातो म्हणतो तुमच्या दम असला वाचून दाखाय. तेव्हा काय हलवाचे तू मराठ्याचं नाही लागतो, हे पोट्टे रानात बसायचे लिंबा खाली कसा कच घोडे लावितात खालून. कुडून शांत कुडून नाही त्यांचे, त्यांना एक शिवाचे ना 2 दिवस भाकर खात नव्हा म्हणून. आणि ते संपादकाला वाचायला लाविते, वाचा म्हणे हे मला किती घाण बोलले. मग तू काय बोलतो तर मराठा आरक्षणाच्या विरोधात? तुला कोणी सांगितलं? त्याचा तर बंदोबस्त केलाय मी, त्याची काळजी नका करू. केला का नाही? तुमच्या जेव्हा मी निभारे मी त्याला पालता उलता करतो, त्याचं टेन्शन नका. फक्त तुम्ही एकजूट फुटून देऊ नका अंमलबजावणी उस्तर. गट तट आणि मी कुठे आहे मग? माया बी सगळ्याच्या पुढेचे होऊन देऊ, काय व्हायचं ते आता. मी मग हटत नाही आता. मला घरी नेलं सगळ्यांनी, म्हणले आता आरक्षण मिळालं. मी इथूनच भुंगा चालू केला, म्हणले जा घरी आता 5 महिने झाले. 2च घंटे गेलो, माझ्या पोरात फोन आला दे म्हणले तुम्ही 2 दिवसात पाहुणा म्हणून आले, 2 घंटे नाही आले आणखी. म्हणलं मला इकडं सुस्तानच काही कुठं येतो तिकडे. अंमलबजावणी झाल्यावर बघू. माझ्या रायगडाच्या पवित्र रायगडाचं मी दर्शन घेऊन आलो. आता कंपाळी पवित्र माती लावली, शिवरायांचं दर्शन घेतलं. कारण माझं शरीर मला साथ देत नाही, पाठीमागच्या 2 उपोषण मोठले झाल्यामुळे. एका महिन्यात 26 दिवस झाले, एक 17 आणि एक 9 दिवस. म्हणून रायगडाचं दर्शन घेऊन आलं. कधी जाईल का नाही माहित नाही, कारण ही उपोषण लय टोकाच होणार आहे. आताच शरीर आहे शेवटी, ते मशीन आहे, सांगता येत नाही कधी बंद पडत. मी माझ्या समाजासाठी जर सरकारसाठी फुटणार असतो ना, अशी जीवाची बाजी लावून लढलो नसतो. मायबाप मराठा समाजाने समजून घ्या. हे 4-2 भंगार काय लिहितील, हे 4-2 जण भंगार सोशल मीडियावर लिहितील. विश्वास ठेवू नका. तुमचा मुलगा म्हणून काम करतो. 5 महिने झालं माझं कुटुंब बाजूला सारून मी समाजाला परिवार मानलाय माझा. कारण मी खातं बी नाही, पितं नाही, मला कशी त्यांची गरज बी नाही, सरकारची नाही, कोणाची नाही. मी जर सरकारची संबंध मेंटेन केले असते ना, तर हे आंदोलन मागच बंद पडलं असतं. मी हे आंदोलन सरकारशी संबंध मेंटेन करण्यासाठी नाही उभा केलं, माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून उभा केलेला आहे. त्यामुळे हे लिहिणाऱ्यावर विश्वास ठेवू नका, कारण त्यांच्यात काय लफडं चाललंय मला ते बी कळलंय. ते म्हणतात आपण प्रचार कशाचा करायचा, विरोधी पक्ष. कारण ही मुद्दाच संपला आता आरक्षणाचा. आणि सत्ताधारी म्हणजे श्रेय कुणी घ्यायचं, म्हणजे तुमच्या लफड्यात आम्हाला बदनाम करता काय? त्यांचा एक गट सक्रिय झालाय सध्या सोशल मीडियावर लिहायला. मराठीने ते शोधूनच काढले कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या सत्ताधाऱ्याचा आहे. मला आणून दाखवले. ते 2-4 दिवसात गप्प बसले आणि त्याच्या नेत्यासकट नाव सांगणार आहे याची सुपारी घेतली म्हणून. कारण मी माझ्या रायगडाच्या पवित्र रायगडाचं दर्शन घेऊन आलोय. की पुन्हा रायगडला येईन का नाही माहित नाही, पण त्यांच्या चरणी माथा टेकलाय. अंमलबजावणी केल्याशिवाय आणि त्या सगळ्या सोयऱ्याच्या कायद्यातून एक प्रमाणपत्र बघितल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आणि त्या कायद्यातून एक प्रमाणपत्र बघितलं नोंदी नसलेल्या मराठ्यांचं, बस मराठ्यांचं आंदोलन पूर्ण यशस्वी झालं. पूर्ण 100%. एक मराठा. काही जण म्हणतात यशस्वी नाही झालं. 75 वर्षात याच नोंदी मिळाल्या का? मग 57 लाख मिळाल्या. त्या मला रात्री अशी माहिती मिळाली की त्या 63 लाख झाल्यात, आता 73 लाख झाल्या अशी माहिती मिळाली. मग आता एक गाव असं आहे की त्या गावात एका नोंदीवरती 140 जणाला प्रमाणपत्र मिळाले. माजलगाव तालुक्यात गाव आहे. मग आपण 5च धरू. 57 लाखाला 5 म्हणलं तरी 2 करोड मराठी आजच आरक्षणात गेले. या आंदोलनाचं यश नाही. समिती काम करत नव्हती, समितीला काम करून तिला गठीत करायला लावलं. हे आंदोलनाचं यश नाही. मागासवर्ग आयोग काम करत नव्हता, मागासवर्ग आयोग पुन्हा गठीत केलाय. ज्या मराठ्यांना आरक्षण नाही पाहिजे हे त्यांच्यासाठी, त्याने पण अहवाल काल सादर केलाय 2 तारखेला. हे आंदोलनाचं यश नाही का? आणि मग तो बोलतोच कस काय मला मिळत लागा, तो माया पुढे बरं.
मी पुन्हा या कामोठा नगरीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आवाहन करतो. गोरगरीब करोडो मराठ्यांचं पोरांचं यात कल्याण होणार आहे. पोरं मोठे होणार आहेत. आईबापानं केलेल्या कष्टाचा त्यांचा चीज होणार आहे. आपला नोकरीतला टक्का कमी झालाय, शिक्षणातला टक्का कमी झालाय. सगळ्या अभ्यासकांनी आता तुमच्या ज्ञानाची गरज आहे. आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्यासाठी तुमची बाजू तिथं मांडा. तुम्हाला काय व्याख्या द्यायच्या तुमच्या ज्ञानाचा उपयोग तिथं करा. तुम्हाला एखाद्या वेळेस आमच्याकडून मान मिळाला असेल, नसन मिळाला, एखाद्या वेळेस आमच्याकडून तुमचं मनही दुखवण्यात आलं असं, जातीसाठी सोडून द्या. हे आंदोलन यशस्वी झाल्याच्या नंतर 2 तोंडात हाना आमच्या खाऊ आम्ही तुमच्या. परंतु ही वेळ नाही आता मतभेद काढायची. आता सगळ्यांनी एकीकडून ओढायची ही वेळ. नाही बोलवलं तरी आपण आपल्या व्याख्या तिथं द्या. आणि कोणाचं काही म्हणणंच असेल तुमच्या पद्धतीनं कायदा झाला पाहिजे तर मी 10 तारखेला अंतरवालीत बसतोय. हे उपोषण तुमच्यासाठी. तुम्ही म्हणत नाही तोवर सोडित नाही, पण सोशल मीडियावर फोटो लिहून माझ्या मराठ्यात आता फुट पाडू नका. कारण कितीतरी वर्षानंतर मराठा एक झालाय आणि प्रचंड ताकदीन झालाय. हे मराठ्यांचंच यश आहे. आणि हे यश किंवा हे श्रेय मी नाही घ्यायलो. हे सगळं श्रेय माझ्या करोडो मराठा समाजाला, की सामान्य मराठा समाज ताकदीने एकत्र उभा राहिला. आपल्याला सगळ्या गोष्टी मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. नसतं आंदोलन पुन्हा आमरण उपोषण पुकारलंच नसतं. कारण माझं आत्ताही थोडा वेळ चालला तरी अंग थरथर कापतो. कारण पहिलं शरीर आणखी नीट झालेलं नाही तर दुसरं पुकारलं. हे बघा, जीव कोणी डावावर नाही लावू शकत लोकांसाठी मग. आणि कोणी सोशल मीडियावर बोलला म्हणून तर अजिबातच नाही. कारण शेवटी प्रत्येकाला शरीर पण महत्वाचं आहे आणि समाज पण महत्वाचा आहे. मी एकच ठरवलंय, एक जीव जर गेला तरी चालतोय, पण करोडो मराठ्यांच्या पोराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आनंदाने हसू बघायचं. म्हणून पुन्हा एकदा आमरण उपोषण पुकारलं. ह्या आमरण उपोषणाची घोषणा केली. मुंबईवाल्यांना सगळं माहिती. ही घोषणा झाली मंगळवारी नसता बुधवारी कॅबिनेट असते. पहिल्यांदा सोमवारी झाली परवा दिवशी. मग आपला दणका तसा असतो. मग त्यांचा मी झालो म्हणल्यावर मी कसं काय त्यांना इतकं बळी. आणि त्यांचा व्हायला समाज महत्वाचा की ते मला. आणि समाजाला ज्या मायबाप म्हणलंय त्याच्याची गद्दारी करणारी पैदास माझी नाही ना. रातपाट एक करतो मी. 4 दिवस राहिल्या सुद्धा व्हायला नाही जाऊ दिली मी. मी आता पुण्यापासून मुंबई, मुंबईपासून नाशिक, नाशिकपासून संभाजीनगर, बीड आणि पुन्हा अहमदनगर, राहिलेल्या 4 दिवसात 6 जिल्हे घ्यायला लागले. मला श्रीगोंद्यामध्ये काही केलं तरी 3 वाजणार आहेत पाठचे. कितीही उरकू द्या कार्यक्रम. 9 तारखेला 3 वाजणार आहेत पाठचे. आणि मला अंतर्गत यायला 6:30 वाजणार आहे. 10 तारखेला सकाळी, 10 तारखेला उपोषण. 2 दिवस अगोदर शरीर कोरडं पडून देऊन चालत नाही. ते ओलच ठेवायला लागतं. आता राहीन का ओलं इतकं फिरायचं म्हणलं. ही हातावरती मरण घेऊन फक्त समाजासाठी आणि समाजाचे पोरं मोठे व्हावेत म्हणून. माझी या कामोठ्या नगरीतील आणि मुंबईतल्या सगळ्या बांधवांना विनंती. आता काहीच राहिलेलं नाही. आपल्यात एक मन आहे, हत्ती गेला शेपूट राहिला. इथं शेपूट बी नाही राहिला. सगळं मराठ्यांनी मिळवलंय, फक्त अंमलबजावणी राहिली. पुन्हा एकदा ताकदीनं सावध राहा. एवढी अंमलबजावणी आपल्या लेकरांच्या पदरात टाका. आयुष्याचं आपल्या मराठ्यांच्या घराघरातल्या पोरांचं कल्याण झालं. आयुष्यात हे आरक्षण देऊन आपल्याला काय नाही बघायचं. क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत अधिकारी झालेले आपले पोरं बघायचे. IPS IAS दर्जाचे झालेले पोरं या आरक्षणातून बघायचे. कारण राज्यात आणि केंद्रात सुद्धा आरक्षण आता हे मिळत आलंय. कारण तुम्ही जरी इकडे कष्ट करता, नोकऱ्या करता, व्यवसाय करता, पैसा मात्र सारखाच शिक्षणाला जातोय. शेतकऱ्याचा त्याच्या कुवतीप्रमाणे तो घालतो. तुम्ही श्रीमंत माणसं असणारे तुमच्या कुवतीप्रमाणे घालतात. परंतु 1% पोरग हुकलं की तुमचं आयुष्याचं, त्याच्या भविष्याचं वाटोळं झालं. तुमचा पैसाही वायाला गेला. मग तुम्ही आयुष्यभर नुसते कष्टच करायचे आणि पोरं शिकवायचे. तुम्हालाही स्वप्न आहे, आपण जे इथं काबाड कष्ट केले आता आपल्या वाट्याला नको यायला. आपला पोरगा जर अधिकारी झाला तर आपल्याला कुठेतरी सावलीत बसायला मिळेल.
तुमच्या नोकरी करणाऱ्या लोकांचंही स्वप्न भंग झालं. तुमच्याही स्वप्नाचे आणि तुमच्या लेकराच्या स्वप्नाची राखरांगोळी होऊन बसली. म्हणून आपल्याला आरक्षण सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही व्यवसायात जसा उभारी घेतली तसेच आरक्षण देण्यासाठी आपण उभारी घेऊ. ज्या दिवशी आरक्षण मिळेल, आरक्षण प्लस तुम्ही जोडलेला व्यवसाय, हे 2 टप्पे जर राज्यात राबवले तर मराठा ही राज्यात आणि देशात प्रगतशील जात म्हणून नंबर 1 ला राहील. व्यवसायातही समाज उचलायचा आणि आरक्षण देऊन इकडे शिक्षणात आणि नोकऱ्यातही उचलायचा. याला जातीवाद नाही म्हणत. ही केंद्राची आणि राज्याची सुविधा आहे आरक्षण म्हणजे. आता त्यांना जातीवाद वाटतोय, त्याला आपण काय करू शकत. त्याचं तो स्वप्नच होतं भाऊ. ते तर म्हणावं घ्या ना, त्याचं स्वप्नच होतं मराठी ओबीसी आरक्षणात आलेच नाही पाहिजे. आता त्याचं असं स्वप्न भंग झालंय बेकार. त्याला वाटतंय ते एवढं पोरग निभार एखादा असतं तर म्हणता आलं असतं त्याने मला हरिलं, मी दिसतोय बारकुसा. त्याला वाटतं मी एवढा मोठा निभार असून घुसलं नाही ओबीसी आरक्षणात. बरं घुसलं गप्पी बसत नाही. ती एक शब्द बोलला मी इशिक बोलू, कारण त्याला सांगितलेलं मी तू बोलू नको, तू बोलला तर सोडणार नाही. एकदा मला बोललंय मोठ्या मंत्र्यांचे फोन आल्यात, नाव नाही सांगत तुम्हाला, जाऊ द्या. मंत्री माझ्याकडे येत नाही डबल. तुम्ही शोधून बघा, जेवढ्या बैठका झाल्या 29 झाल्या असत्या सगळ्या 5 महिन्यात. पहिला आल्याला मंत्री डबल येतच नाही. ते नांगराला आमच्या तिकडे खेड्यात नांगर आहे तसेच बघा, खांदे बदली ते दुपारून बैलाचे, तसा कार्यक्रम आहे. पहिल्यांदा आल्याला दुसऱ्या बरं येतच नाही. ते यादी बघत येत. ते म्हणले का जा चर्चाला मंत्री, यादी बघत येत, वाचित येत, खाली नाव बघत येत, ठिकाण आंतरवाली म्हणजे तिकडं नाही जात. दुसरीवर कुठं लावते कचा कच काही बोलत आहे म्हणजे, कारण मी चूक नाही करत. तुम्ही माझ्या जातीवरती 70 वर्ष अन्याय केला, ती चीड आहे. तुम्ही आमचं वाटोळं केलं म्हणून आम्ही बोलतो. तुमच्या नामचं काही शत्रुत्व नाही. तुम्ही इतका आरक्षण असून इतका नाश केला आमचा पोरांचा. आमचे आयुष्य बरबाद झालेत काही पोरांचे. 1% नोकलं पोरग घरी रडत यायला लागले. आईला सांगताय ना लेकराला काय झालं, बापालाही सांगताय ना काय झाले, आणि लेकराला सांगताय ना माझं किती नुकसान झालंय. या आरक्षणानं खूप वाटोळं केलं आणि याचं स्वप्न होतं मराठ्यांना ओबीसी आरक्षणात नाही होते. म्हणलं तो कसा येऊन देत नाही तेच बघतो. गेलोत का नाही. लोक म्हणतात आरक्षणाची आंदोलनाची यश नाही. ओबीसी आरक्षणात गेलो, आता त्यालाच बाहेर टाकल्याची वेळ आली. एकदा तरी एक मंत्री आला आणि तो मला जागाच नाही, एसटी फुल झाली. तो म्हणतात येवल्या झेड, ते म्हणतात एसटी फुल झाली, 19% आरक्षण राहिलंय आणि 19 जागा आहेत. आता याने लावल्यात खिडक्या एसटीच्या. म्हणलं ते मी त्या मंत्र्याला आलेलं म्हणलो, तो म्हणतो एसटी फुल आहे. त्याला म्हणून नुसतं दार उघडून मला डोकून बघू द्या आत किती लोक आहेत. एसटी फुल असलीच बसत नाही ना आम्ही. तो घ्यातल्या काचा लावून काळे पडदे लावले, त्याला आतून आम्हाला दिसणार, बाहेरून आतूनच म्हणतो तो फुले. आज टांगडे त्या मंत्र्याला म्हणलं एक टांगड्याला मग बसले एसटी, त्याच्या टांगड्याच सरळ करतो, फक्त याला मला आत घुसून बघू द्या. खायची सवय लागली लोकांचं आरक्षण. 12 बलुतेदाराचं आरक्षण सुद्धा ह्योच एकटा खातो ओबीसीचा असून. तेच माझ्याकडे पुसतला आले होते वाशिम जिल्ह्यात. त्यांनी सांगितलं हा आरक्षण आम्हाला खाऊ देत नाही, आमचा वेगळा प्रवर्ग करायचा. 12 बलुतेदारांचा वेगळ्या प्रवर्गाची सुद्धा मराठ्यांनी मागणी केली. कालही त्यांचा अपमान केला त्यांनी. परत दाड्या करू नका, काय करू नका, काय काय सांगत आहे भाव सगळ्या दुनियाचं. काय सांगावं त्याला कळत नाही. ते म्हणतात दाड्याच करू नका, मार गोरगरिबाचे लोक उपाशी. ते नाही भाऊ, ते बी लय बेकार येत राव, ते लय खमंग शेत येते. त्यांचे बाईक वाटत नाही भाऊ, कानात गोळेच घालायला लागते. हा मी 2-4 व्हिडिओ ऐकलं, फेकूनच दिला मोबाईल. म्हणून नको आपल्याला, कारण त्यांना बी मान मर्यादा आहे ना. असं काय करता, तू काही बोलशील आणि त्यांचा अपमान करतील, ते कसे बसतील. त्याने तर त्यांची जाहीर माफी मागायला पाहिजे. आता तुम्हाला खूप वेळ उन्हात तळपिलंय, परंतु हा संघर्ष आपल्या लेकरांसाठी आहे. मायबापावर आपले लेकरं मोठे व्हावेत म्हणून हा संघर्ष. आता नाही हटायचं, थोडं राहिलं. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, मुंबई महानगर, कोकण आणि तुम्हाला महाराष्ट्रभर जितकं पसरत आहे तितकं पुन्हा आजपासून ताकदीनं कामाला लागा. अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची द्यायची. आपल्या पोरांच्या पदरात एवढं यश टाकायचं. पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुटून पडा. पुन्हा एकदा आपल्या जनजागृती करा आणि 10 तारखेच्या आमरण उपोषणाच्या पाठीशी ताकदीनं तुम्ही शांततेत उभा राहा. तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो, अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी ज्या ज्या वेळेस शब्द दिले ना त्या त्यावेळेस पाळलेले. अंमलबजावणी
या सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची घेतल्याशिवाय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळाल्याशिवाय जीव जरी गेला तरी एक इंचही माग हटणार नाही, शब्द तुम्हाला देतो. आणि इथं आपल्या सगळे व्यावसायिक बांधव आहेत, यांचा सन्मान आपल्याला आपल्या समाजाच्या वतीनं करायचा आहे. यांचं चांगलं काम आहे, यांना आशीर्वाद तुम्ही द्या. यांचं पूर्ण होईपर्यंत कोणी उठू नका ही माझ्याकडून तुम्हाला विनंती. त्यांचं पूर्ण आपण सत्कार सोहळा करूयात. पुन्हा एकदा सांगतो, 10 तारखेला आमरण उपोषण आपलं कठोर सुरू होतंय. मराठा समाजानं ताकदीनं शांततेनं त्या आमरण उपोषणाच्या पाठीशी उभा राहा. आपण महाराष्ट्रातल्या आपल्या करोडो लेकरांना न्याय देऊ. आणि माझा काही हट्ट नाहीये, गोरगरीब मराठ्यांची करोडोनं पोरं मोठे व्हावीत हीच अपेक्षा तुमचा मुलगा म्हणून करतोय. आणि तुम्ही ताकदीनं उभा राहावं, कारण तुमच्या पाठबळाच्या आता आम्हाला शेवटाला गरज आहे. धन्यवाद. जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.